नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादांमध्ये 1 तास चर्चा। अजितदादांनी दिल्लीत काल शहांची भेट घेतल्यानंतर फडणवीस देवगिरी बंगल्यावर। महायुतीतल्या भेटीगाठी जागावाटपासाठी की धुसफूस? गेल्या 10 दिवसात अजितदादा शहांना 2 वेळा भेटले, तर काल निधी वाटपाच्या मुद्द्यावरून बैठकीत अजितदादांची मंत्र्यांवर नाराजी। मी कुणाच्या नादी लागत नाही, नादी लागल्यास मी कुणाला सोडत नाही, अनिल देशमुखांनी केलेल्या आरोपांनंतर गृहमंत्री फडणवीसांचा इशारा। ठाकरे पितापुत्रांना खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी अनिल देशमुखांवर भाजप नेत्यांचा दबाव होता। प्रतिज्ञापत्रावर सही न दिल्यानं देशमुख जेलमध्ये। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांचा दावा। श्याम मानवांनी केलेले दावे खरेच। ठाकरेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी एका व्यक्तीद्वारे माझ्याशी संपर्क साधला, मात्र जेलमध्ये जाईन पण खोटे आरोप न करण्याची माझी भूमिका। अनिल देशमुख यांची स्पष्टोक्ती। अनिल देशमुखांविरोधातील पुरावे त्यांच्याच पक्षातील लोकांनी मला दिले। श्याम मानव सुपारी घेऊन बोलणाऱ्यांच्या नादी लागले आहेत। मी पुरावेशिवाय कधीच बोलत नाही। देवेंद्र फडणवीसांचं श्याम मानव यांच्या आरोपांना उत्तर। श्याम मानव यांना उशिरा सुचलेलं शहाणपण, अनिल देशमुख तेव्हा का बोलले नाही? संजय शिरसाट यांचा सवाल। तर योग्य वेळी योग्य गोष्टी उघड होतील, शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। जळगावचे तत्कालीन एसपी मुंडेंचा अनिल देशमुखांवर धमकीचा आरोप। गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी धमकी दिल्याचा आरोप। पुणे मोक्का कोर्टात गिरीश महाजन यांच्या प्रकरणात अनिल देशमुखांविरुद्ध सीबीआयचा धक्कादायक अहवाल। पवार ठाकरेंविरोधातील देशमुखांची ऑडिओ व्हिज्युअल क्लिप माझ्याकडे। मला टार्गेट केल्यानं कुणाचा फायदा होतो? देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांकडे रोख।